मित्रांनो बघा, व्हिडिओची सुरुवात करण्याच्या अगोदरच मी तुम्हाला सांगतो की हा व्हिडिओ ना तुम्ही वेळात वेळ काढून हा व्हिडिओ ना तुम्ही पूर्ण बघा। कारण मित्रांनो आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे की जेव्हा आपण ना एखाद्या मुलीशी बोलणं बंद करतो, जेव्हा आपण एखाद्या मुलीशी संपर्क करणं बंद करतो, तिला इग्नोर करतो, तेव्हा एक्झॅक्टली काय होतं, तेव्हा तिच्या मनामध्ये ना कोणते कोणते विचार येतात। म्हणजे मित्रांनो जेव्हा आपण ना एखाद्या मुलीसोबत अचानक ना बोलणं बंद करतो, तिच्यासोबत संपर्क करणं बंद करतो, त्या मुलीला आपण ना इग्नोर करतो, तेव्हा तिच्या मनात ना कोणते कोणते विचार येतात। तर मित्रांनो ह्याच्याबद्दल ना आज मी तुम्हाला सविस्तरपणे एकदम डिटेलमध्ये आज मी तुम्हाला सर्व काही तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो त्याच्यासाठी ना हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, कारण जर अर्धवट व्हिडिओ बघतलात ना तर तुम्हाला काहीच घंटा पण समजणार नाही। तर व्हिडिओला पूर्ण बघा। तर चला सुरुवात करूया आजच्या ह्या धमाकेदार व्हिडिओला। तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा ना जेव्हा तुम्ही एखाद्या मुलीशी अचानकपणे जेव्हा बोलणं बंद करताना, तिच्यासोबत संपर्क करणं तुम्ही बंद करता, तेव्हा पहिल्यांदा काय होतं की तिच्या मनामध्ये ना प्रचंड गोंधळ तिच्या मनामध्ये माजतो। होय मित्रांनो, तिच्या मनामध्ये ना प्रचंड गोंधळ तिच्या मनामध्ये माजतो। म्हणजे तिला ना ही गोष्ट समजत नाही की अचानक ना ह्या मुलाने माझ्यासोबत ना बोलणं बंद का केलं, असं काय झालं की म्हणजे हा मुलगा ना म्हणजे मला इग्नोर करतोय। म्हणजे ती मुलगी ना स्वतःच्या चुका ती शोधायला सुरुवात करते की मी असं काय केलं की म्हणजे ज्या गोष्टीमुळे ना म्हणजे ह्या मुलाने माझ्यासोबत बोलणं बंद केलं। म्हणजे ती मुलगी ना स्वतःमध्ये म्हणजे फॉल्ट शोधायला ती सुरुवात करते। असं मित्रांनो सर्वात पहिल्यांदा होतं। तर मित्रांनो आता त्याच्यानंतर जे दुसरं होतं तर ते दुसरं असं होतं की मित्रांनो ती मुलगी ना कुतूहलाने त्या मुलग्याकडे ना लक्ष द्यायला ती सुरुवात करते। ती त्या मुलग्याला ना ऑब्झर्वेशन करते, ती त्या मुलग्यावरती ना नजर ठेवते। म्हणजे फॉर एक्झाम्पल ज्या मुलग्याने ना तिच्यासोबत अचानकपणे बोलणं बंद केलं, तर मित्रांनो ती मुलगी ना त्या मुलग्याला ना कायमचं नोटीस करते की म्हणजे तो कधी घरी येतो, तो कधी म्हणजे जातो, तो मुलगा ना कोणत्या कोणत्या लोकांसोबत बोलतो, असं म्हणजे मित्रांनो ती मुलगी ना त्या मुलग्याला नोटीस करते। आणि स्पेशली ना म्हणजे ती मुलगी ना त्या मुलग्याला सोशल मीडियावरती त्या मुलग्याला फॉलो करते। म्हणजे त्याच्या पोस्ट ती बघते, त्या मुलग्याचा स्टेटस, त्या मुलग्याच्या स्टोऱ्या म्हणजे ती बघायला सुरुवात करते। म्हणजे मित्रांनो ओव्हरऑल ना ती मुलगी त्या मुलग्यावरती ना लक्ष ठेवते की म्हणजे असं काय झालं की जेणेकरून ना ह्या मुलग्याने माझ्यासोबत बोलणं बंद केलं। आता त्याच्यानंतर जे तिसरं होतं तर ते तिसरं असं होतं की मित्रांनो जर ती मुलगी ना म्हणजे तुमच्या सोबत जर ती मुलगी ना अटॅच झाली असेल आणि जर तुम्ही तिला ना इग्नोर करायला सुरुवात केलात, सो मित्रांनो म्हणजे त्या मुलीला ना वाईट पण वाटतं। त्या म्हणजे मुलीला वाटतं की यार म्हणजे माझ्यासोबत असं का होतं, म्हणजे मी ना एवढी बेकार आहे का। म्हणजे मित्रांनो ती मुलगी ना स्वतःला कमी समजू लागते, ती मुलगी ना स्वतःवरती डाऊट घेते, त्या म्हणजे मुलगीचा ना कॉन्फिडन्स आपोआप कमी होतो, असं पण मित्रांनो होतं। आता त्याच्यानंतर जे चौथं होतं तर ते चौथं असं होतं की मित्रांनो कधी कधी ना त्या मुलीचा स्वाभिमान आपोआप जागा होतो। होय मित्रांनो, काय बोललो मी, कधी कधी ना त्या मुलीचा स्वाभिमान पण आपोआप जागा होतो। म्हणजे मित्रांनो जर ती मुलगी ना थोडीशी जरी स्वाभिमानी असली आणि जर ती मुलगी ना थोडीशी जरी म्हणजे मित्रांनो अशी म्हणजे स्वतःला मोठी समजणारी म्हणजे जर ती असली ना म्हणजे मित्रांनो म्हणजे त्याला सेल्फ रिस्पेक्ट असं बोलतात। सो मित्रांनो असं जर काय असेल ना तर ती मुलगी असा विचार करते की म्हणजे गेला तर गेला, म्हणजे मी ना म्हणजे त्याच्यासमोर अजिबात झुकणार नाही। तो मुलगा जर स्वतःहून माझ्यासोबत बोलायला आला तर ठीक, नाहीतर म्हणजे मी ना त्याच्यासोबत बोलायला अजिबात जाणार नाही। असं पण मित्रांनो कधी कधी होतं। म्हणजे त्या मुलीचा स्वाभिमान
ना म्हणजे तिच्या स्वभावावरती डिपेंड आहे मित्रांनो. म्हणजे जर ती मुलगी ना सेल्फ रिस्पेक्ट वाली असेल तर मित्रांनो त्या मुलीचा ना स्वाभिमान पण आपोआप जागा होतो आणि ती मुलगी ना सेम टू सेम त्या मुलग्याला ना इग्नोर करणं ती सुरू करते. आता मित्रांनो त्याच्यानंतर जे 5वं होतं तर ते 5वं असं होतं की मित्रांनो जर त्या मुलीला ना थोडी जरी तुमची मित्रांनो गरज असेल, जर त्या मुलगीचं ना तुमच्यावरती थोडं जरी प्रेम असेल तर मित्रांनो ती मुलगी ना कोणतं ना कोणतं कारण काढून तुमच्यासोबत ना स्वतःहून बोलायचा ती प्रयत्न पण करते. होय मित्रांनो, म्हणजे जर त्या मुलीला ना थोडी जरी तुमची गरज असेल, त्या मुलीचं ना थोडं जरी तुमच्यावरती प्रेम असेल तर ती मुलगी ना कोणतं कारण काढून तुमच्यासोबत ना स्वतःहून बोलायचा ती प्रयत्न पण करते. तर मित्रांनो असं पण होतं, म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या मुलीला ना इग्नोर करता, तिच्यासोबत बोलणं बंद करता आणि जर त्या मुलीला ना तुमची गरज असेल, त्या मुलीचं ना तुमच्यावरती प्रेम असेल तर ती मुलगी ना कोणतं तरी कारण काढून, कोणता ना कोणता तरी बहाणा बनवून ती मुलगी ना तुमच्यासोबत बोलायचा प्रयत्न करते. तर मित्रांनो असं पण होतं मित्रांनो. सो मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर मित्रांनो आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.